नर्मदे हर. आजचा आमचा 50वा दिवस आहे. जबलपूरच्या 1-2 दिवस अलीकडे ही तुम्हाला दिसते ना, ही मटरची शेती. मटर आपल्याकडे महाग मिळतं, इकडे ही शेती होती आणि हेच मटर आपल्याला मुंबईकडे संपूर्ण महाराष्ट्रावर तुम्हाला बघायला मिळेल. असा गेट बंद. पुन्हा एकदा जंगलाचा भाग, मध्य प्रदेशचा अरण्य आणि मैयाचा किनारा असा हा संगम आहे. आता इथून पुढे मैया निमुळती होत जाणार, म्हणजे पात्र तिथं छोटं होणार आहे. अमरकंटकपर्यंत एखादा नाला असावा, छोटा कालवा. म्हणजे 10 फुटाचा किंवा 15 फुटाचा, असं एवढी छोटी ती होणार आहे अमरकंटकपर्यंत. तिथून तिचं उगमस्थान आहे. आणि आत्ता नर्मदे हर, आत्ता तुम्ही पाहू शकता मैयाचं पात्र किती छोटं झालं आहे. याच्यापूर्वी समुद्रासारखं होतं, म्हणजे अगदी पलीकडे दिसत नव्हतं. आता इथे पुढे एक संगम आहे. संगम असल्यामुळे काय होतं, तिथला भाग, पाण्याचा भाग जास्त दिसतो. आणि त्या संगमावर कदाचित पूल असेल पलीकडे जायला, जी नदी मिळाली ना तिला. आणि ही जी दिसते तुम्हाला ती मैया आहे. आणि हा संपूर्ण जंगलाचा भाग आहे. रस्ता झालेला आहे. अजून मायलेज स्टोन 8 किलोमीटर दाखवत आहे. मायलेज स्टोन आहे इथे. 8 किलोमीटर गाव किंवा शहर असेल, शहर नसेल, एक तालुक्याचा भाग. दगड बघा कसं आहे. ही दगडं वापरून त्यांनी घरं तयार केली. मग त्याच्या आधी दाखवायला पाहिजे होती, पुढे पण आलं तर दाखवतो. ही मैया आहे. आता मैया कशी डोंगराळ भागातून खळखळाट करत वाहणार आहे. जिथे उगमाचा भाग आहे तिथे आता हा संपूर्ण चढा लागणार आहे. डोंगर दऱ्या असं उंच 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 तुम्हाला तिचा वेगसुद्धा तुम्हाला वाढलेला दिसेल. कारण की तिचा उगम आहे ना, आणि ती ज्या दिशेने वाहते तिकडे सखल भाग असेल, जिकडून आले तिकडे उंच भाग असेल. त्यामुळे तिचा वेग खूप आहे. जिथे तिला जागा मिळाली तिथे पात्र आहे मोठं, किंवा धरण जर बांधलं असेल धरण, तर त्या धरणाच्या ठिकाणी पात्र मोठं होतं. आता पुढे बघा पात्र तुम्हाला मोठं दिसतं थोडं. नर्मदे हर हे बघा. आज रात्री थंडी खूप होती. 2 दिवसापूर्वी पाऊस पडल्यामुळे थंडी होती. सकाळी थंडी राहते 7:30 ते 8 वाजेपर्यंत. नंतर सूर्यनारायण भगवान आले की मग पुन्हा गरमी सुरू होते. हे बघा, गाव खात्यामध्ये चुकून एखादी गाडी येते. हे बघा, हिरापूर हा 3रा हिरापूर लागा. आपल्याकडे रोहा आहे, इकडे बंद रोहा आहे. अलिबाग भागामध्ये रोहा आहे पण तो चालू आहे, हा बंद रोहा आहे. नर्मदे पूर्ण जंगलाचा भाग आहे. मागे बोलत होते लोक की खप्परमाल आणि मातासर वगैरे जंगल, पण त्याच्याही पेक्षा मागे जयंती माता वगैरे हे जे मध्य प्रदेशचं उत्तर तटाचं जंगल जे आहे, जबलपूर वगैरे, ते जरासे घन जंगल आहेत, घनदाट.
थोडासा जंगलाचा भाग संपेल. आता मगाशी बोललो तुम्हाला, नमामि देवी नर्मदे महानर्मदा सेवा पैदल परिक्रमा वासियों के लिए भोजन एवं विश्राम की व्यवस्था, ग्राम हीरापुर कुटी स्थान नर्मदा हिरण संगम. हा संगम बघायला आणि रस्ता पण तोच आहे. इकडची ही जी दगड आहेत ना, अशी चिरेबंद अगदी, म्हणजे एखादा टिकाव जर लावला तर ती दगड अशी सरळ सरळ निघतात. हे बघा, ही अशी सरळ दगड एकदम तुम्हाला चिरेबंद दगड दिसते. म्हणजे त्यांना घडवायची गरज नाही. आणि अशी सरळ सरळ दगड एकत्र करून या लोकांनी घरं बांधलेली आहेत. मागे ते गेलं ते मला व्हिडिओमध्ये पकडता आलं नाही. पुढे आपला संगम बघायचा आहे. हे आमच्या इथे सौभाग्यवतीच्या नावाने श्यामला कुटी उभय भारतीय महिला आश्रम, मिसेसचं नाव आहे श्यामला. बघा पिंपळाचं झाड किती मोठं आहे. मी आता एका आश्रमात प्रवेश करतोय. हिरापूरचा आश्रम आहे. हे तिसरं हिरापूर लागले 3, हे तिसरे. अजून पण पुढे असू शकतात. एका नावाची अनेक गावं असतात. नर्मदे हर, ओम नमः शिवाय, शिवभोळा चक्रवर्ती. हे बघा, आता इथे आपल्याला एक संगम बघायला मिळेल. नर्मदे हरे राम. हा संगम आहे. इथे ही मैया आहे. पाण्याचा वेग बघा. इथे थोडंसं जागा संगम असल्यामुळे तुम्हाला ही जागा जास्त दिसते. आता तिथून पण असं वाटतं पाण्यातनं जावं लागेल. तिथे काही साकू नाही.